नमस्कार, दिव्य भजनमध्ये आपलं स्वागत आहे। आणि जाफराबादपासून मेरखेडा हे 10 किलोमीटर अंतर असून मेरखेडा येथे आसरादेवी देवस्थान जागृत देवस्थान असून या ठिकाणी गोंदनखेडा येथील श्री महेशगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली। या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहावयास मिळाली। या ठिकाणी महाप्रसादाचा देखील या ठिकाणी लाभ भाविक भक्तांनी घेतला आहे। मेरखेडा येथील आसरादेवी देवस्थान हे नवसाला पावणारे देवस्थान असून या ठिकाणी भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी देवस्थानमध्ये दर्शनासाठी येत राहतात। या ठिकाणी मुंबई असो, औरंगाबाद असो, पुणे असो, या ठिकाणून भाविक भक्त या मेरखेडा ठिकाणी पोळा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी गिरीच्या दिवशी हा त्या ठिकाणी भंडाऱ्याचा मोठा उत्सवात लोक सामील होतात। त्यामुळे मेरखेडा येथील भक्तांची मोठी गर्दी असते। या ठिकाणी जे कुंड आहे या कुंडाचे पाणी कधी ना आटणारं पाणी या ठिकाणी पाहावयास मिळते। या ठिकाणी पाहू शकता छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी देखील या ठिकाणी नारळ असो किंवा छोट्या मोठ्या मुलांना खेळण्याची खेळणी असो असे दुकानं या ठिकाणी थाटले आहेत। त्यामुळे महाराज देखील या ठिकाणी येऊन आसरादेवी मातेचं त्यांनी देखील पूजन करून आशीर्वाद घेतला आहे। आणि आता समोर बघूया आपण या ठिकाणी महाराजाचं प्रवचनाकडे जाऊया। उपदेश करतात गुरु, उपदेश करतात साधू, उपदेश करतात मायबाप।
तुकोबाराय तुम्ही आमचे कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे पांढरे कपडे घालते, फेटा बांधून कीर्तन करते म्हणजे साधू. बरोबर? काही हो म्हणतात, काही नाही म्हणतात, काही म्हणतात तुम्ही काही सांगा आम्ही ऐकतो. पांढरे कपडे घालणं साधू की भगवे कपडे? बोला. ते म्हणतात तू काही सांग, विश्वास आहे. लक्ष देऊन ऐका. पांढरे कपडे घातले म्हणजे साधू नाही, भगवे कपडे घातले म्हणजे साधू. तुमच्या नाही आलं लक्षात? कपड्याने काही अर्थ नाही. कपडे कोणते घातले? भाऊचा पॅन्ट जीन्स पॅन्ट आहे, पण आई वडिलाच्या ठिकाणी देवबुद्धी अशी, कोणाचं वाईट मनात कधी येत नशी, बोलणं गोड अशी, चेहऱ्यावर कधी हसणं अशी, अहंकारानं जगलं नाही, कधी कोणाचं वैर नाही, तो साधू. कपड्याशी काय घेऊन अशी ना जीन्स पॅन्ट नाईट पॅन्ट कोण काही कपड्याशी. वरी भगवा झाला नामे, मुक्ताबाईची भाषा. अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना बाधू. भगव्या कपड्याला बरं भगवे कपडे घाल. भगव्याला वंदनच केलं पाहिजे. हा, भगव्याची निंदा कधी घडू नये. फक्त आईसाहेबांची भाषा म्हणून बोलून राहिलो. पांढरे कपडे, पांढरे नाही भगवे नाही, गजनभाऊ माडी म्हणजे साधू. बाजारात गाई म्हशीचे दलाल कपाळाले गंध लावतात, गळ्यामध्ये माळ घालतात, तर तुमची गाय विकत घेऊन कापणाराले विकतात. मग तो साधू झाला नाही. साधूची व्याख्या आई साहेबांनी केली. संत तोची माझ्याचे अंगी त्याला साधू म्हणा. शास्त्र सांगते साधूची ओळख. राग द्वेष रहित तत्वम उदासत्वम. ज्यानं कधी कुणाचं वैर केलं नाही त्याने साधू म्हणा. माफी मागून बोलतो. सर्व आदरणीय बाबा मंडळी माझ्या समोर आहे. चॅनल आहे, काही काही गोष्टी आवरा लागतात, पण मी बोलतो. जेवढं वैर साधू साधू मध्ये आहे तेवढं वैर राजकीय नेतेच नाही. बोला लागत नाही. मोठी ज्येष्ठ मंडळी समोर आहे, पण आता त्यांना अनुभव आहे जगात काय. आमच्यात वैर आहे. बुवा लोकांवर गुन्हे दाखल करायच्या मागे बुवा लोकच असतात. थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं, जशा टोळ्या असत जुन्या लोकांच्या मावल्या हो बोलू नका, मागे काय पाहतो तुम्ही, इकडे पाच लोक झालं तिकडे चालू. साधू साधूच वैर नसलं पाहिजे. एका आईच्या लेकरासारखे राहिले पाहिजे प्रेमानं, पण दिसत नाही. एक मृदंगाचार्य दुसरे मृदंगाचार्य ज्या गावात गेले त्याला काय वाजवता आहे ते आपल्याला. कीर्तनकार दुसरा गेले त्या बुवाचा अभ्यास नाही, सारी निंदाच निंदा. याने साधू म्हणत नाही. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. आपले जेवढे संत या मार्गाने गेले त्या सगळ्या साधूचा विचार करा. एवढा होणार नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंका महार संताजी महाराज सेना महाराज रोहिदास महाराज जनाबाई बहिणाबाई सपूबाई मीराबाई 18 साधूचे नाव सांगितले. या सगळ्या साधूचं चरित्र पहा. कोणाचं वैर. ज्ञानोबारायांना गल्लीत माराव तरी वैर नाही. 7 वर्षाच्या मुक्ताबाई तिन्ही देवाची आई वेणी धरून फिरवाव त्या आईने. ज्या मुक्ताबाईनं मेलेले लोक जिवंत केले त्या मायनं मूर्खाच्या हातून मार खाव. रागाने पाहिलं असतं तरी त्याला भस्म केलं असतं एवढी पावर, पण सहन केलं. साधू म्हणतात म्हणून त्यांचे मंदिर झाले. प्रत्येकाच्या हृदयात बसले गाळेकर महाराज. का? साधू आहे. साधू आहे. नाथांच्या अंगावर मुसलमानानं थुकाव प्रसाद देऊन मुक्त केले. तुम्ही मारून का बरं
कोणाला कोणी साधूले मार आम्ही बी दाबून देऊ हा त्यानं हात दाबले आम्ही नरड दाबले हा फरक आहे. तुकोबार आहे साधू बाळूबाबाला उत्तर लगेच दिलं. पहिले जुन्या काळात मोटरी होत्या बटन दाबले की चालू ना होत्या. पहिले शेण कालवावं लागेल मग टाकायला आणि बटन दाबलं की मग घुम घुम कर. आता आमचा काळ चांगला आहे बाबा. आता शेण नाही टाकायला लागत बटन दाबायचे काम नाही. खरंच सुधारणा आहे. तुम्ही पहा म्हणजे आता भगीरथ बाबा आमच्या गावातलं बाबा त्या दिवशी भेटले बाबा या गावात येत जाव वळत जाय मंदिर आणि आमचं कीर्तन वलं हो रे. आता आहे तसं पावसात कीर्तन पण पहा बरं आई साहेबाच्या दरबारात 10 कीर्तन ठेवले तर कमी नाही. हा आता किती पद्धतशीर आहे. गायक लोक वादक लोक हा काळ ते पान एवढे मोठे बाबा लोक पाठीशी 3 बुवा लोक भेटत नाही 3. सगळं वारकरी संप्रदाय खूप महान. ऐका बाबांनी प्रमाण दिलं लगेच आपल्याला. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ऐशिया साधू म्हणा कोणाले सर्वाभूती दया. पंढरपूरच्या 15 वाऱ्या केल्या लोकांचे बांध कोरते त्याला साधू म्हणा. तुम्ही लक्ष देऊन आहे का किती वाऱ्या केल्या. हा हे जे लक्षण ज्याच्यावर बसतील त्याला साधू म्हणा. हा हे मी म्हटलं नाही म्हटलं नाही. हे महात्म्यांचे शब्द आहेत. फक्त आमची वाणी वापरून राहिलो आम्ही याच्यासाठी. श्री गुरु आवाज सांगत गावाच्या बाहेर कुत्री गेली. गुरुवारी वक्ते बाबा बाबांनी पाठ ऐकलेल्या चातुर्मासामध्ये. आम्ही 2004 मध्ये होतो. मग आबा दृष्टांत देत साधू साधूचं वैर करतात. गावाच्या बाहेर कुत्री व्याली कुत्रीनं पिल्ल दे. मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांग लक्ष देऊन ऐका. ते कुत्री म्हणे बाहेर निघू नका हे जग वाईट आहे. मग ते पिल्ल काटेमध्ये कुठे बसायचं. काही दिवसानं गल्लीतल्या लेकराईला माहीत पडलं इथं पिल्ल आहे. लेकरं गेले एक एक पिल्लू उचललं घरी गेलं. त्या पिल्लांना दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट. मग ते पिल्ला आपल्यासारखे सुधारले. काही दिवसांना ते बातमी लागली मोठ्या मोठ्या कुत्र्याला. मोठ्या कुत्र्यांना राग आला त्रास झाला आणि रागानं त्या मोठ्या कुत्र्यांना त्या लहान लहान पिल्लांना रक्ता भांबळ केलं आणि ते पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी कुत्री म्हणे काय झालं. म्हणे असं असं झालं मारलं आम्हाला. कुत्री म्हणे मूर्ख हो मी सांगू बाहेर निघू नका हे जग वाईट आहे. त्यावेळेस बोललं ते पिल्लू म्हणे आई जग वाईट नाही जग चांगला आहे. आम्हाला काजू बदामचा नाश्ता देते. कुठे गेले ते भाऊ सुरेश भाऊ. हा मला म्हणत ते संजय महाराज आम्ही गरीब आहे बाबा. काय म्हणा हो मी म्हटलं या भागातले गरीबही श्रीमंत आहेत. या भागातले गरीबही श्रीमंत आहेत. आदर करतात ते पिल्लू सांगितलं. मग कुत्री म्हणे तुझे हे हाल केले कोण. त्यावेळेस ते पिल्लू बोललं आई
जग चांगला आहे, फुलं टाकले हो फुलं. म्हणून मग हाल केले कोण? त्यावेळेस पिल्लू बोललं, आपल्या जातीमध्ये काही लोक बदमाश आहेत. साधूची व्याख्या सांगते, वैर करत नाही तो साधू, खरंच करूच नाही. तरी जाऊ द्या, हा विषय इथं वाढवणार नाही, पटकन घाई घाई बोलतो. तू कुमार आहे, साधू आहे म्हणून उपदेश कर. दुसरा प्रश्न आहे, उपदेश कुणाला करा? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचन शिरू. मूर्खाला उपदेश करून फायदा नाही. 2 घागरी पालथ्या मारल्या, एकावर 7ची मोटर लावली, एकावर 5ची लावली. कोणती न भरी? नाही, कोणतीनच नाही. ते घागर पालथी आहे. तसं जगामध्ये अनेक घागरी पालथी आहे. साधू म्हणतात त्यांना सांगू नये. तिथं गाडगे बाबा, तुकडोजी बाबा संत येऊन गेले, तिथं मी सांगणार नाही बकरे कापू नका. साधू गेले ना महान तपस्वी, त्यांच्या नखाची बराबरी आम्ही करू शकत नाही. आम्ही नाही सांगू शकत जास्त. तिसरा प्रश्न आहे, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि साधू संत हे कधी अनहिताचं बोलत. आणि त्यातल्या त्यात बाई जर झांबली असेल तर माणसाचा बजेटच बसतो. झांबली समजते ना? बाईचे 4 प्रकार. लागणं काही जी बहिणी हो, हा तुमचे 4 प्रकार सांगतो, यांचे 8. 4 प्रकारच्या बाया. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. शंकिनी म्हणजे शंकाखोर, कपटी मनाची, ज्याच्या मनात खूप संशय असते. सगळ्याच बाया, आपल्याच नाही, देवाचे बायका. या आदिशक्ती अंबाबाई आहे. पर्या मातांची जे आसरा मातांच्या ज्या कथा आहेत वेगवेगळ्या सांगतात. काही लोक काही म्हणतात 7 आसरा म्हणजे इंद्र दरबारातले, पण मग ते कथा कधी कधी छोटी वाटते. आम्ही 2-3 कथा ऐकलेल्या आहे, मग खरं कोणतं समजत नाही म्हणून आम्ही सांगतच नाही. नकोच बोल. फक्त एवढं माहित आहे, आदिशक्ती आहे, आई साहेब आहे, जगदंबा भवानी माता आहे, बस दुसरं काही नाही. आणि तेच पंढरपुरात आहे. विठाई तिठाई माझी कृष्णाई काना. आम्ही यात काही भेद मानत नाही. थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला, कोणती बाई आहे? भगवान भोलेनाथाची बाई म्हणजे अर्धांगिनी सती माता. महादेवावर संशय घेतले, सतीची पार्वती झाली. पार्वतीचे हे जेवढे ठिकाणी दिसतात अंबाबाईचे, हे संशयामुळे झालेले आहे. आईसाहेबांनी महादेवावर संशय घेतला. महादेव भजनाले बसले आणि सती माता गेली. कोणाचं भजन करता? महादेवानं उत्तर दिलं, मी श्रीरामाचं भजन करतो. आणि सती माता हसली. कोणती बाई जर माणसाला हसली तर राग येतो. तुम्हाला येते की नाही राग? समजा कीर्तन झालं, तुम्ही घरी गेले, तुम्ही तुमच्या घरच्या बाईला सांगितलं मस्त कीर्तन केलं महाराजनं, आणि त्या बाईने तुम्हाला केलं, तुम्हाला बरं वाटेल? काय करसाल तुम्ही? त्याला माणूस म्हणतात. मग महादेवान डोळे उघडले, सती का हसून राहिली? डबल हसली. तू हसून काय राहिली? आणि त्या देवाचं भजन करतो. ज्या देवाची बायको रावणानं पळून गेली, जो देव बायकोसाठी वेळा झाला, झाडाला मिठी मारते, विचारते माझी सीता दिसली काय, पक्षाशी बोलते माझी सीता दिसली काय, या देवाचं भजन. महादेव उठले आणि सती मातेचं तोंड दाबलं. तोंड दाबल्यावर बाई गप्प असते काय? नाही म्हणतात त्या आबा. जेवढं तोंड दाबसान तेवढं जोर येते. महादेवानं सती मातेचं तोंड दाबलं तरी ती आई ऐकते. थांबा, तुमच्या देवाची परीक्षा घेतो. निघली तिथून. आणि ज्या वनामध्ये श्रीराम प्रभू सीतेला शोधून राहिले, तिथे हे माऊली सीता होऊन बसले. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष दिलं, हाक मारली, आई दिसल्या.
दोघे भाऊ धावत गेले. श्रीराम प्रभूने चेहरा पाहिला आणि ओळखलं. लखन, अरे हे तुझी आई नाही. मग हे साऱ्या विश्वाची आई आहे. आई भवानी जगदंबा आहे. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. अंबाबाई, माझ्या भोले बाबाला एकटं सोडून आली कैलासात. सती माता तिथून निघली, कैलासात गेली आणि डाव्या बाजूने बसली. महादेवाले राग आला. महादेव रागाने संतापले. माणसाने राग आला की माणूस वादावादात पाहिजे म्हणजे नेक जा तुझ्या बापाच्या घरी म्हणतात ते. नेक मी म्हणून पाहिलं एक दिवस. नेक आमची मॅडम मला म्हणे अशी कशी जाईल. हो मी म्हटलं निघते का म्हातारी. हा हा मी रागा म्हटलं निघ, पण निघत नसतं. आता तुम्ही जर निघत नाही बहिणी हो, ते तर आई आहे, अंबाबाई आहे, जगदंबा आहे. माझं म्हणा निघ. सती माता म्हणला हा हा अशी कशी. तुमच्या सोबत लग्न केलं, माझी आई नाही म्हणे, माझे वडील नाही म्हणत, माझ्या बहिणी म्हणत याच्यासोबत लग्न करू नको, राहिले हे नाही. हा बाबा स्मशानात राहते भोले. 4 चाकी नाही, 2 चाकी नाही, डोंगरा बैल आहे. हो फेरन लावली. हा हा पॉइंट काहीच नाही. अंगाले भस्म लावते हा बाबा. लग्न करू नको. कोणाचंच नाही ऐकलं, लग्न केलं. मी कशी जाईल बरं. काय काढून देता देवा. महादेवानं सांगितलं सती तू लय मोठं पाप केलं. संशयावरी थोर अनेक पाप नाही. विनाशाची वाघूळ प्राणी अशी. संशयासारखं पाप नाही. बरं तू तेवढ्यावर थांबली नाही. तू सीतेचं रूप घेतलं. महादेव सतीला सांगतात सती ती सीता माझी आई आहे. मी त्या आईला माय मानतो. मग ते सीता जर माझी आई आहे, तू सीतेचं रूप घेतलं तर हे शरीर आजपासून माझ्या आईचं झालं. म्हणून मी या शरीराला पत्नी म्हणून स्वीकारणार. म्हणून यज्ञामध्ये उडी मारली. महादेवानं सती माता खांद्यावर घेतली. आकाश मार्गाने त्या आईच्या अंगाचे गोळे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी अंबाबाईचे देवस्थान निर्माण होईल आहे. संशय घेतला नाही. फक्त घेतात काही ते बाया माहीत करून देत नाही. आम्ही कीर्तनाने घरी गेलो, कोणी गाणे गेले की दुवा लोक आता मोठ्यापेक्षा गुरुबंधू मंडळी, पण तरी कीर्तनकार म्हणून 10 मिनिट आमचा आदर करतात. वजनात बसा महाराज, कीर्तनकार वाटले पाहिजे असा बसलो. ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भिंतीने. ते टिकली लागली आमच्या पाठीले. ते टिकली आमच्या सोबत आमच्या घरी आली. कपडे दिले धुवायला. ते टिकली दिसली आमच्या मॅडम. ते कपडे धुता धुता काय कीर्तनाला